नमस्कार मैत्रिणींनो, आज मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. पण त्याआधी आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावी ते सांगणार आहे. सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची घेऊया. ब्लाऊजची उंची नेहमी मागून घ्यायची. मुंड्याच्या जवळून ब्लाऊजची उंची टाकायची. हे बघा, ब्लाऊज आधी चांगली इस्त्री करून घ्यायचं. चुरगळलेलं असेल तर इस्त्री करून घ्यायचं. उंची आहे 13. आता आपण छाती मोजून घेऊया. छाती आहे 8.5. आपण दोन प्रकारे छातीचं माप घेऊ शकतो. एक तर हुकपट्टीवरून आणि दुसरं पूर्ण हुकपट्टी लावून मुंड्याचा भाग तो दुसऱ्या मुंड्याच्या भागाच्या टोकापर्यंत छाती मोजून घ्यायची. छाती आहे 17. 17चा अर्धा करायचा की येतं 8.5. आता कंबर मोजून घ्यायची. कंबर आहे 14. 14चा दुप्पट केले तो होतात 28. आता 28चे 4 भाग करायचे. 28चे 4 भाग, अर्धा केला की 14. 14चा परत अर्धा केला की येतात 7. म्हणजे कमरेचे 4 भाग केल्यावर 7 येतात. आता आपण कटोरी मोजून घेऊया. कटोरी हुक पट्टीच्या बाजूने मोजून घेतल्यावर येते 5.25. आता पुढचा गळा घेतला 6. आता आपण मागचा गळा मोजून घेऊया. मागचा गळा आहे 8.5. आता आपण मुंडा राऊंड मोजून घेऊया. मुंडा राऊंड आहे 7.25. हा अर्धा डबल केला म्हणजे पूर्ण मुंडा 14. आता तयार खांदा आहे 2.25. आता ही बाही मोठी आहे. ही बाहीची उंची आहे 9 आणि दंडघेर आहे 5. पण मी ह्या ब्लाऊजला बाही घेणार आहे छोटी. त्यासाठी मी बाही लांबी घेणार आहे 4.5 आणि दंडघेर घेणार आहे 5.25 म्हणजे पूर्ण आहे 10.5. आता ही मापं मी एका वहीमध्ये आधी लिहून घेतली आहे. ती मापे आहेत: उंची 13.5, छाती 34, कंबर 28, शोल्डर 5, मुंडा 5.5, तयार योगपट्टी 3 आणि 2.5, बाही लांबी 4.5 आणि दंडघेर आहे पूर्ण 10.5. आता आपण पेपरवर हे डायग्राम काढून घेऊया. त्यासाठी पेपरची डबल घडी घालावी आणि बंद भाग आपल्याकडे ठेवावा. आता उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवणार आहोत. उंची आहे 13.5 प्लस 1 केल्यावर होतं 14.5. त्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यावा लागतो. 14.5 पूर्ण उंची अधिक 1 इंच बरोबर 14.5. शोल्डर 5, मुंडा 5.5. आता आपण ते छातीचा माप टाकणार. छाती आहे 34. इथे आहे 34. 34चा आपल्याला 4 भाग करायचे. मग कसं करायचं? आधी 34ला अशी घडी घालायची. टेप नेऊन अर्धा करायचा. पुन्हा ह्याचा अर्धा करायचा आणि जो भाग आहे तो पेपरवर टाकायचा. आहे 8.5. याला म्हणतात चौथा भाग. म्हणजे जेव्हा राऊंड येतो आपला छातीचा त्या 4ने घालायचा. 4ने घालल्यावर जो भागा करायचा तो टाकायचा. प्लस तुम्हाला मार्जिन 1.5-2 जेवढी झाली तेवढी तुम्ही टाकू शकता. मी तर 1.5 इंच घेतले. रेषा पण घ्यायची. जेवढं वर येतं तेवढंच इझी कटिंग सांगते मी. प्लस हा 1.5 इंच. आता आपण कमरेचा भाग जेव्हा आपण टक्स घेतो तेव्हा आपण हे जेवढा होतो तेवढा टक्स घ्यायचा. मागचा राऊंड 1.5 इंचावर आणि पुढचा अर्धा.
नेहमी पुढचा आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंचाचा फरक पाहिजे, ह्याचा मध्ये घ्यायचा. हा बघा आता राऊंड करायचा. हे पाव इंच, हे 3 रेषा म्हणजे पाव इंच आत घ्यायचं, शेप द्यायचा. हा मागचा भाग. पुढचा भागाला आपण जे हे घेतलंय तिथून पुढचा भागाचा माग घ्यायचा. डॉट 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 करून अर्धा इंच गळा सव्वा 2 घ्यायची. 2.5 पाहिजे तर सव्वा 2 घ्यायचा. पट्टी इथे पायपिंग मध्ये आपल्याला बरोबर 2.5 इंचाचा होतो. तुमचा गळा आहे 6.5 मी 6.5 अर्धा इंच घेणार. इथून पण सव्वा 2 पेश मारायची. शेप देताना 1 इंच घ्यायचा, असा शेप द्यायचा. असा डॉट डॉट घेऊन शेप द्यायचा. आता योगपट्टी ते 2.5 आम्ही केली. ते आपण 2.5 घ्यायचं, ते पण 2.5 घ्यायचं, रेष मारून घ्यायची. 1 इंच घ्यायचं. जेव्हा आपण कापतो ना तेव्हा इथून अर्धा इंच वाढून घ्यायचं. मागचा कटोरी घेते सव्वा 5, 5.5 घेते. इथून 2.5 इंच अशी रेष मारून घ्यायची. जिथे गोल आकार आहे तिथून असं हा झाला आपला पुढचा भाग. आता आपण कटिंग करून घ्यायचं. मागचा हा पुढचा. ही कपडे आपण पेपरवर वाढवून घ्यायची. हे घेताना आपण इथून पाव इंच वाढवू शकतो. 3 आणि 2.5 आहे, त्याच्यासाठी थोडा इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं. सव्वा 2 मागचा गळा आहे 8 इंच जाड्या घेणार.
गुळगुळाचा शेप कटिंग करून घेऊ. दीड इंच घ्यायचं, रेष आखून घ्यायची. सगळ्यांसाठी इथे खाली 1.5 इंच घ्यायचं. सगळ्यांसाठी या रेषे हा भाग असा सरळ ठेवायचा. आता इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच. कटोरीचं माप आपल्याला 5.5च आहे, तर 5.5च घ्यायचं. साडेआठचा मध्य घ्यायचा. रेष घ्यायची. हे समान यायला लागले. हे जर 5.25 आहे तर हे पण हे 1.5 इंच आपण इथून वाढ केली, त्यामुळे आपण आता कट करून घ्यायचं. येतो हात थोडा जोडायचा. दीड घ्यायचा, इथून 2.5 घ्यायचं. आपली कटोरी परफेक्ट येते. छातीचा चौथा भाग घ्यायचा. छाती आहे 34, 8.5 प्लस अर्धा इंच. इथून 1.5 इंच. दंडगीर आहे 5 प्लस 1.5 इंच. 1.5 इंच. ह्याच्यात तर अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा. साठीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच प्लस अर्धा इंच घ्यायची. मार्जिन भाग सोडून कटिंग करायचं. झाली आहे कटोरी. मागचा भाग कटोरीचा साईड एक पट्टी.
आता आपण कपड्यावर कटिंग करून घेऊया.
हे मी पूर्ण पेपर कटिंग दाखवली तुम्हाला, प्लस अस्तरची कटिंग, प्लस कपड्यावर पण कटिंग दाखवली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट नक्की करा.